समिती नको आता आरक्षण द्या या मागणीकरिता धनगर समाजाचा 10 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत महामोर्चा. सरकारनं 50 दिवसांचं आश्वासन देऊनही धनगर आरक्षण अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांच्या वतीनं सकल धनगर समाज महाराष्ट्र माध्यमातून नवी मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रभर विविध आंदोलनं निदर्शनं झाली. चोंडीमध्ये तर 21 दिवसांचं उपोषणही झालं. त्यावेळी धनगर समाजाला 50 दिवसांचा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नसून आता सरकार धनगर आरक्षणासाठी समिती नेमण्याच्या तयारीत आहे. याला धनगर समाजानं विरोध दर्शवला असून समिती म्हणजे वेळकाढूपणा आहे. त्यामुळे आता समिती नको, धनगर आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीकरिता सकल धनगर समाज महाराष्ट्र यांच्या वतीनं नवी मुंबई CBD बेलापूर येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयावर 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समन्वय समितीचे महादेव अर्जुन, भास्कर यमगर, मल्लिकार्जुन पुजारी, सखाराम गारले, रावसाहेब बुधे, नारायण खर्जे, दीपक कुरकुंडे, तुषार धायगुडे, उद्धव गावडे आदींसह उपस्थित होते. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षणासाठीचा लढा सुरूच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये नमूद केल्यानुसार धनगर समाजाला आरक्षण दिलं असतानाच धनगड या चुकीच्या उल्लेखामुळे धनगर समाज गेली 65 वर्ष आरक्षणापासून वंचित आहे. 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी दरवर्षी 1000 कोटींचा निधी धनगर समाजाच्या प्रगतीसाठी जाहीर केला. 13 GRही निघाले, परंतु अद्याप ठोस निर्णय पदरी पडला नाही. आताच्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोंडी येथे उपोषणादरम्यान सरकारनं 50 दिवसात धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु 50 दिवस पूर्ण होत असताना देखील सरकारनं अद्यापही कोणतंही पाऊल उचललं नाही. त्यामुळे आता समाज आक्रमक झाला असून ना पक्ष ना नेता ना संघटना असा नारा देत सकल धनगर समाज महाराष्ट्र यांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये 25,000 समाज बांधव सहभागी होणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजानं देखील या मोर्चाला पाठिंबा दिलाय. नेमका विषय काय आहे आणि काय नियोजन आहे? आज ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा आहे की हा मोर्चा जो आहे, आमचं आंदोलन जे आहे हे मुळात पूर्ण मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड ह्या 4 जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांना एकत्र करून हा आमचा आंदोलनाचा हेतू आहे. कुठे असणार आहे आंदोलन? आणि हे आमचं आंदोलन विभागीय आयुक्त कोकण भवन बेलापूर या ठिकाणी आमच्या मेंढपाळ बांधव जे असते आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत. आणि हा आमचा मोर्चा आहे, हा खारघरपासून सुरू होईल आणि आयुक्त कार्यालयापर्यंत जाईल. किती तारखेला मोर्चा आहे? हा 10 नोव्हेंबरला आहे. मोर्चामध्ये काय नेमकी प्रमुख मागण्या काय? मोर्चामध्ये आमची खूप जुनी मागणी आहे. आज या सुस्तावलेल्या सरकारने आज 70 वर्ष आमच्या धनगर समाजावर अन्याय केलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण समाज भावनेतून निर्माण झालेली ही इच्छा आहे. आजपर्यंत जे काही मोर्चे झाले ते मोर्चे एक राजकीय हेतूने प्रेरित होते आणि ही जी सरकार आहे ही यांची म्हणजे ज्या चुका आहेत त्या चुका झाकण्यासाठी काही नेत्यांना पुढं करत होते. परंतु आजच्या हा विषय तो नाही आहे. हा पूर्ण समाजाने हा विषय हाती घेतलेला आहे. म्हणजे आता त्यांच्या कोणत्याही नेत्याचा इथं काय फरक पडणार नाही आणि त्यांना ह्या मोर्चाचा निश्चितपणे काहीतरी विचार करावा लागेल. काय नेमकी किती जण ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आणि काय नेमकी मागणी करणार? ह्या मोर्चामध्ये कमीत कमी 20 ते 25,000 धनगर समाज सामील होईल. आणि जी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटनेमध्ये जी आम्हाला ST आरक्षणाची जी सवलत दिलेली आहे त्या सवलतीची अंमलबजावणी करणे हा आमचा हेतू आहे. मागे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की माझी सरकार आल्यानंतर जे आहे संपूर्ण धनगरांच्या मागण्या पूर्ण होतील. काय? देवेंद्र फडणवीस अतिशय फसवी व्यक्ती आहे. ह्या व्यक्तीने केवळ आमच्या समाजाला फसवून काही ठराविक लोकांना जवळ करून आमच्या समाजावर अन्याय केल्याचा त्यांनी अन्याय केलेला आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस काडीचाही विश्वास नाही. आता इथून पुढे जो धनगर समाजाचे मोर्चे निघणार आहेत ते सगळे समाजाने निघणार आहेत आणि 1.5 कोटी धनगरांची जी काही ताकद आहे हे येताना त्यांच्या विधानसभेमध्ये आम्ही निश्चितपणे दाखवू. सर, तुम्ही आता फडणवीस हे फसवे आहेत असं सांगितलं आहे, परंतु आज जो मोर्चा काढतात त्या सरकारमध्ये सुद्धा फडणवीस आहेत. काय अपेक्षा आहेत मिळते या सरकारकडनं तुम्हाला पूर्ण होईल का?
नाही, पूर्ण व्हावा तर आता त्यांचं आहे. जर त्यांना सत्तेमध्ये राहायचं असेल तर ह्या समाजाला आरक्षण कुठेतरी द्यावंच लागणार आहे. सर, आरक्षणाच्या संदर्भात शिंदे गटाने समिती धनगर समाजासाठी समिती गठीत केलेली आहे. आज मराठा समाजासाठी समिती गठीत केली आहे, धनगर समाजासाठी नाही, या सरकारने साहेब याच्या अगोदर भरपूर समित्या स्थापन केल्या. त्या स्थापन केलेल्या समित्या त्यांना पण माहीत नाही आज त्या कुठे आहेत नेमक्या. त्यापर्यंत या समितीवर वगैरे असा आमचा बिलकुल विश्वास नाही. तुम्ही ॲक्शन घ्या. का नाही ॲक्शन घेत? जर इतर राज्यामध्ये जर त्या घटनेची दुरुस्ती होऊन जर त्यांना आरक्षण मिळू शकतं एस टीचं, तर महाराष्ट्रात ही का गोष्ट होत नाही? मुळात ह्या शासनाची कोणत्याही प्रतिबंध लोकांची इच्छाच नाही आहे धनगर समाजाला आरक्षण देण्याची, आणि त्यासाठी आता हा संपूर्ण धनगर समाज पेटून उठलेला आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं आणि प्रदर्शन विक्री केंद्राचं ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिणगारे यांच्या हस्ते उद्घाटन. कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचाच एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृह बाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावं या हेतूनं आणि कारागृहाचं ध्येय सुधारणा आणि पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. तसंच कारागृहात शिक्षा भोगत असताना बंद्यांचं कौशल्य समाजापुढे यावं या उद्देशानं बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरिता कारागृह निर्मित वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री तसंच दिवाळी मेळाव्याचं आयोजन केलं जातं. दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू आणि विक्री प्रदर्शन केंद्राचं उद्घाटन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी शिणगारे यांच्या हस्ते करण्यात आलं. ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राणी भोसले या देखील यावेळी उपस्थित होत्या. तसंच ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यरत विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, कारागृहाचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. दिवाळी मेळाव्यानिमित्त कारागृह निर्मित वस्तू आणि प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं कौतुक करून सर्व जनतेला या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं. दिवाळी मेळावा विक्रीकरिता बंद्यांनी तयार केलेल्या आकर्षक आकाशकंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर पाट, चारचाकी गाड्या, बैलगाडी, रिव्हॉल्विंग चेअर, हट टाईप की स्टँड, मोबाईल स्टँड तसंच शिवणकाम विभागातील जॅकेट, सुती टॉवेल, सुती हातरुमाल, बेकरी उत्पादनं, ओट्स बिस्किटं आदीही ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शन आणि विक्री केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भेट देऊन वस्तूंची पाहणी आणि खरेदी देखील मोठ्या प्रमाणात केली असून नागरिकांचा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. उसमें उनकी कला कौशल बहुत बढ़िया कला कौशल उन्होंने की है. इसमें दो चीज़ें हैं. एक तो वो उनका वक्त भी अच्छी तरीके से वहाँ बिता पाएंगे जेल में, और यहाँ से रिहा होने के बाद वो अपनी ज़िंदगी में अपने पैरों पे खड़ा होने के लिए कोशिश जो उनकी जारी है उसमें उनको सहायता होगी. ये दोनों चीज़ें मायने रखते हुए सामने रखते हुए ये कोशिश जिला प्रशासन और कारागार प्रशासन ने की है. मैं उनको दाद देता हूँ और उनके जो प्रयास है उनको हम शुभ कामनाएं देते हुए दीपावली की शुभकामनाएं देते हैं. धन्यवाद. सर, नागरिकों से क्या आह्वान करेंगे इस मौके पर? नागरिकों से इतना ही आह्वान है कि ये जो बहुत अच्छी तरीके से बनाई गई चीज़ें हैं उसको आप यहाँ के नागरिकों ने खरीदना चाहिए. उससे दो फायदे होंगे. एक तो ये चीज़ों का दाम या कीमत भी बहुत सस्ती है और उनसे 2 पैसे अगर वो कैदियों के मिलेंगे तो उनकी जीवन में, उनकी ज़िंदगी में रिहा होने के बाद उनको पुनर्स्थापित होने के लिए उसकी सहायता मिलेगी. सामाजिक ऋणता जो है उस ऋणता का हम एक सहभागी होना चाहेंगे. इसलिए मैं जनता को आह्वान करूँगा ज़्यादा से ज़्यादा लोगों ने यहाँ आके ये वस्तुएं जो चीज़ें यहाँ बनाई गई है उसको खरीदना चाहिए. सर, एयर पोल्यूशन को लेकर गाइडलाइन बनाई गई है मुंबई में. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें.
अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून थकीत दंडाची रक्कम वसुलीकरिता सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्राद्वारे 40 ते 50% दंड होणार माफ. ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ठाणे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी अनेक चालक दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखवित असल्यानं ही रक्कम 47 कोटींच्या घरात गेली आहे. या वाहन चालकांनी थकीत दंडाची रक्कम भरावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलिसांनी मदत केंद्र सुरू केलं असून हे मदत केंद्र 2 दिवस म्हणजेच 9 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत थकीत दंड भरण्याची तयारी असलेल्या वाहन चालकांचे सुमारे 40 ते 50% दंड माफ करण्यात येणार आहे. सुरुवातीला ही मोहीम ठाणे ते दिवा शहरातील वाहन चालकांसाठी असणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना यापूर्वी दंडाच्या रकमेची पावती देऊन त्यांच्याकडून दंडाची रक्कम तात्काळ वसूल केली जात होती. परंतु या प्रक्रियेदरम्यान वाहन चालकांचा वेळ वाया जात होता. शिवाय या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप पोलिसांवर होत होते. कारवाई दरम्यान पोलीस आणि वाहन चालक यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवत होते. त्यामुळे राज्य सरकारनं ई-चलान प्रणाली सुरू केली. ठाणे पोलिसांनी ही ई-चलान पद्धत 2019 पासून शहरात राबवण्यास सुरुवात केली. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरं ठाणे पोलीस आयुक्तालयात क्षेत्रात येतात. या सर्वच ठिकाणी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते. या कारवाईत वाहतूक पोलीस वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या वाहन क्रमांकाचं छायाचित्र मोबाईलद्वारे काढून त्याची ई-चलान प्रणालीत नोंद करतात. या प्रणालीद्वारे संबंधित वाहन चालकाच्या मोबाईलवर दंडाच्या रकमेची पावती पाठवण्यात येते. कासरडवली येथील सुमारे 300 शेतकऱ्यांना न्याय देण्याची ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. कासरडवली तलावाच्या पाठीमागे असलेली सुमारे 64 एकर शेतजमिनीवर अचानक एका जोगळेकर नावाच्या व्यक्तीनं दावा केलाय. परंतु या जमिनीवर अनेक वर्षांपासून कासरडवली येथील ग्रामस्थ शेती व्यवसाय करत असून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालू आहे. या जमिनीच्या सातबाऱ्यावर कुळ म्हणून कासरडवली ग्रामस्थांचं नाव लागलं असून हे नाव सातबाऱ्यातून रद्द करावं यासाठी जोगळेकर नावाच्या व्यक्तीनं ठाणे तहसीलदारांकडे अर्ज केलाय. तहसीलदारांच्या माध्यमातून ग्रामस्थांना वारंवार किंबहुना दर आठवड्याला सुनावणीसाठी बोलावण्यात येत असून जाणीवपूर्वक जोगळेकर नावाची व्यक्ती आमच्यावर अन्याय करत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. याकरिता कासरडवली ग्रामस्थांनी स्थानिक आमदारांची भेट घेतली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकार शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्यामुळे त्यांनी घाबरून जाऊ नये असं आमदार प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांना आश्वासित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांना निवेदन दिले. या सर्व प्रकरणाची जातीनं चौकशी करून शेतकऱ्यांना नियमानुसार योग्य तो न्याय देऊ असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे ओवळा माजुडा विधानसभा समन्वयक साजन कासार, जयवंत शिंगे, राजेश शिंगे, विश्वनाथ गवळी, विष्णू शिंगे, मधुकर भोईर, सावंता शिंगे, विशाल शिंगे, निलेश शिंगे, अविनाश राऊत, प्रवीण शिंगे, कैलास राऊत, राजेश शिंगे, कृष्णा शिंगे, रामकृष्ण शिंगे तसंच कासरडोली येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.